नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या। यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे फार गरजेचे आहे। देश 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करत असताना हे क्षेत्र फार महत्त्वाचे ठरलेले असून महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे। या क्षेत्रातील बारीक गोष्टींवर देश आणि राज्याला काम करावे लागणार असून या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे। सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईल असे नियोजन करा। शिर्डी नाईट लँडिंग सुविधा लगेच सुरू करा। नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न 31 मार्चपर्यंत सोडवा। जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा। पोरबंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करा। पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी।